हाय, तर मी निशू. संकष्टी चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक. सगळ्यात आधी इथे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. तर आपण सारण तयार करूया. तुपामध्ये आधी छान खोबरं भाजून घ्यायचं. मग तुम्हाला हवा असेल तसा चवीनुसार गूळ टाकायचा, थोडंसं मीठ टाकायचं आणि वेलची पावडर टाकायची. इथं मी गुळाची पावडर वापरली होती, बट आय सजेस्ट की तुम्ही गुळाचा खडेच वापरा, कारण त्याच्यामुळे छान असं मऊसूत सारण होतं. आता इथे आपण बनवत आहोत उकड. सगळ्यात आधी 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर पाणी छान उकळलं की त्यात थोडंसं मीठ आणि छोटी वाटी दूध टाकलं, थोडंसं तूप टाकायचं आणि आता आपली पिठी टाकून छान एकजीव करून घ्यायचं. तर हे जे पीठ असतं ना, ते गरम गरमच मळायला लागतं, सो हात जाम भाजतात. मग मी इथे पेल्याचा वापर केला होता. पीठ छान एकजीव झालं की त्यात थोडंसं तूप टाकून पुन्हा हाताने छान मळून घ्या आणि असा सुंदर असा मऊसूत गोळा तयार करा. तर हे जे उकडीचे मोदक आहेत ते मला हाताने बनवायला जमत नाहीत, सो मी इथे वापर केलेला आहे मोदकाच्या साच्याचा. असे हे मोदक खूप छान दिसतात आणि एकसारखे दिसतात, सो मला साच्यामध्ये हे मोदक बनवायला जाम आवडतात. मग आपल्याला आता इकडे उकड काढलेली आहे, म्हणजे आता उकडायचे आहेत मोदक. सो मी पातेल्यात खाली पाणी ठेवलं आहे, वर चाळण ठेवायची आणि ओला करून सुती कपडा ठेवून त्याच्यावर मोदक ठेवायचे. अगदी 10 ते 15 मिनिटात हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. या खायला.